नमस्कार फ्रेंड्स. पॉवर बीआयच्या लेसन नंबर 21 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं आपल्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. या अगोदरच्या लेसन मध्ये आपण ओल्ड स्लायसर पाहिलेलं आहे, पण ओल्ड स्लायसर मध्ये जे ऑप्शन नाहीत ते ऑप्शन आता आपण न्यू स्लायसर मध्ये पाहणार आहोत. तर या लेसन मध्ये आपण न्यू स्लायसर पाहणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये इमेज कशा ॲड करायच्या हेही आपण इथे शिकणार आहोत. इमेज क्लिक केल्यानंतर ते हायलाइट कशा होतात अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. तर या लेसनमध्ये जे काही होईल ते आपण पाहूया. बाकीचं आपण नेक्स्ट लेसनमध्ये पाहणार आहोत. न्यू स्लायसरचं वेगळं काय आहे? आता ओल्ड स्लायसरबद्दल तुम्हाला माहिती झालेलंच आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस पण केलीच असेल. पण आता न्यू स्लायसरमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स काय गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. चला तर मग हे न्यू स्लायसर घेण्यासाठी आपण काय करूया, याच पेजचं एक डुप्लिकेट पेज क्रिएट करूया. यावरती क्लिक करूया आणि डुप्लिकेट वरती क्लिक करूया. तर इथे डुप्लिकेट ऑफ ओल्ड स्लायसर आलेला आहे, तर याला रिनेम करूया आपण. इथे घेऊया आपण न्यू स्लायसर 1 म्हणून आपण इथे घेतलेला आहे. आणि हा आता अगोदरचा स्लायसर आपल्याला लागत नाही, सो आपण हा डिलीट करूया. बाकी हे तर कॉलम वगैरे आपल्याला गरजेचंच आहे. आता न्यू स्लायसर तुम्हाला इथे कुठे पाहायला मिळेल फ्रेंड्स, तर इथे अगोदर आपण हा ओल्ड स्लायसर घेतलेला आहे आणि इथे गेल्यानंतर टाईल स्लायसर म्हणून आहे. इथे दिसतंय तुम्हाला टाईल स्लायसर म्हणून आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपला स्लायसर इथे आलेला आहे. आता यामध्ये पहा, यामध्ये सुद्धा तुम्हाला एकच सेक्शन पाहायला मिळते फीड. आणि इथे आपल्याला काय घ्यायचंय तर समजा आपण इथे घेऊया स्टेटसचा कॉलम आपण ड्रॅग अँड ड्रॉप केलेला आहे. तर इथे स्टेटसचा कॉलम ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला इथे सगळीकडे बटन पाहायला मिळतात. फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला व्हर्टिकल लिस्ट किंवा ड्रॉप डाऊन पाहायला मिळणार नाही. तुम्ही जर फॉर्मॅटिंग मध्ये जरी गेले, फॉर्मॅटिंग वर व्हिज्युअल मध्ये जरी क्लिक केला आणि स्लायसर सेटिंग मध्ये जरी गेले तरी सुद्धा इथे तुम्हाला ते ऑप्शन पाहायला मिळत नाही. कोणते ऑप्शन? की जे व्हर्टिकल लिस्ट आणि ड्रॉप डाऊन आपण पाहत होतो इथे स्लायसर सेटिंग मध्ये, हे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही. इथे फक्त सिंगल सिलेक्ट आहे. फोर्स सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फोर्स सिलेक्शन करू शकता तुम्ही. इथे एकच रेकॉर्ड जे आपल्याला इथे रिफ्लेक्ट होतंय. किंवा इथे खाली गेल्यानंतर शो सिलेक्ट ऑल हा ऑप्शन आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. सिलेक्ट ऑल वरती क्लिक केल्यानंतर सर्व इथे सिलेक्ट होतं. तर हेच ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं. इथे कुठेही तुम्हाला व्हर्टिकल किंवा ड्रॉप डाऊन लिस्ट पाहायला मिळत नाही. तर हा एक डिफरन्स लक्षात घ्या. आता परत एकदा आपण इथे बिल्ड व्हिज्युअलकडे जाऊया. तर इथे तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर इथे फक्त बटन पाहायला मिळतात. आता हे टेक्स्ट असल्यामुळे अशा पद्धतीने इथे बटन आलेले आहे. समजा आपण दुसरं कोणतीतरी फीड घेतली, तर समजा आपण इथे स्टेट घेतल्या, तर स्टेट घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे बटनच पाहायला मिळतात, कारण ते टेक्स्ट फीड आहे. पण ज्यावेळेस आपण डेट हा कॉलम घेतो त्यावेळेस काय होतंय डेट घेतल्यानंतर इथे तुम्हाला प्रत्येक डेट पाहायला मिळते. एक सिंगल डेट प्रत्येकाची आलेली आहे आणि त्याचं बटन आलेलं आहे. पण आपल्याला डेट अशी नकोय, समजा मंथ वाईज पाहिजे. सो आपण काय करूया, इथे डेट हायरार्की जनरेट करूया. डेट हायरार्की वरती क्लिक केलं, इथे फक्त इयरच पाहायला मिळते फ्रेंड्स. इथे तुम्हाला मंथ, क्वार्टर, डे वगैरे काहीच पाहायला मिळत नाही. इथे 2003, 2004, 2005 एवढेच आपण रेकॉर्ड पाहू शकतो. किती क्वांटिटी ऑर्डर केलेली आहे 2003, 4, 5 मध्ये एवढंच आपल्याला पाहायला मिळतं. इथे मंथ वाईज, क्वार्टर वाईज, डे वाईज काहीच पाहायला मिळत नाही. म्हणजे इथे डेट हायरार्की जरी आपण जनरेट केली तरी इथे आपल्याला काय पाहायला मिळते, फक्त आणि फक्त इयर वाईजच इथे पाहायला मिळते. तर मग मंथ वाईज पाहिजे असेल तर काय करायचं तेही फ्रेंड्स आपल्याला करता येईल. पण त्यासाठी अगोदर ही फीड जी आपण ऍड केलेली आहे ती रिमूव्ह करूया. आता ही रिमूव्ह केली. रिमूव्ह केल्यानंतर डेटा पेन मध्ये तुम्हाला ऑर्डर डेट कुठे पाहायला मिळतोय कॉलम, तर इथे आहे आपला ऑर्डर डेट. ऑर्डर डेट वरती गेल्यानंतर इथे यावरती क्लिक करून हा जो तुम्हाला एरो पाहायला मिळतो यावरती क्लिक करून आपण ते एक्सपांड करूया. आता एक्सपांड केल्यानंतर इथे डेट हायरार्की आहे. परत यावरती क्लिक करून हा एक्सपांड करायचा आणि इथे इयर, क्वार्टर, मंथ आणि डे तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर आपल्याला काय पाहिजे, इथे मंथ वाईज पाहिजे. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर मंथचा आपल्या टोटल क्वांटिटी ऑर्डर, म्हणजे प्रत्येक ज्या मंथ वरती आपण सिलेक्ट करणार आहोत त्या मंथचं आपल्याला इथे दिसलं पाहिजे. सो आपल्याला इथे मंथ पाहिजे ना. मग आपण त्यासाठी काय केलं, इथे डेटा पेन मध्ये जाऊन जे ऑर्डर डेट होते ते एक्सपांड केलं, डेट हायरार्की जनरेट केली आणि इथे आपल्याला मंथ हा कॉलम दिसतोय. तर यावरती क्लिक करून ड्रॅग अँड ड्रॉप करायचं फीड यामध्ये. हे असं फीड आपण इथे घेतलेले आहेत. आणि आता तुम्हाला इथे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं पाहायला मिळते. तर एकाच वेळी फ्रेंड्स आपण इथे 9 मंथच पाहू शकतो. आणि इथे तुम्हाला स्क्रोल बार पाहायला मिळेल, तर इथे बाकी खाली 3 मंथचं इथे खाली पाहायला मिळते. पण आपल्याला एकाच वेळी ते सर्व पाहिजे असेल तर हेही आपल्याला करता येईल. आपण फॉर्मॅटिंग पण शिकणार आहोत. इथे न्यू स्लायसरचं फॉर्मॅटिंग सुद्धा आपण इथे व्यवस्थित शिकणार आहोत.
तर यावरती क्लिक करा. पहा जानेवारी मंथमध्ये क्लिक केलं तर त्याची टोटल क्वांटिटी ऑर्डर पाहायला मिळते. मार्च, जून, मे, एप्रिल, ऑगस्ट कोणत्याही मंथवरती क्लिक करा. त्या मंथ वाईज तुम्हाला इथे टोटल क्वांटिटी ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. आता याचं जर फॉर्मॅटिंग पाहायचं असेल तर त्यासाठी कुठे जावं लागेल आपल्याला? फॉर्मॅट युअर व्हिज्युअलवरती क्लिक करा आणि इथे स्लायसर सेटिंग आहे. तर स्लायसर सेटिंगमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं. इथे फक्त सिंगल सिलेक्ट, 4 सिलेक्शन, शो, सिलेक्ट ऑल हे ऑप्शन पाहायला मिळतात. आणि इथे सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल बटन प्रेस करून सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्ही ते मल्टिपल सिलेक्ट करू शकता. फक्त काय करावं लागतं तुम्हाला? कंट्रोल बटन प्रेस करून इथे सिलेक्शन करावा लागतं. म्हणजे एकाच वेळी मल्टिपल मंथ पण सिलेक्ट करून तुम्ही रेकॉर्ड पाहू शकता. तर या स्लायसर सेटिंगमध्ये एवढ्याच गोष्टी आहेत, ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट आहे फ्रेंड शेप. यावरती क्लिक करा. इथे पहा शेप तुम्हाला इथे रेक्टँगल, म्हणजे हे बटनचे शेप कसे आहेत तर रेक्टँगल आहेत. तुम्हाला जर ते वेगळे पाहिजे असतील, वेगळे म्हणजे जेच ऑलरेडी आपण पाहिलेलं आहेत, राऊंड वगैरे स्निप वगैरे पाहिजे असेल, हे पहा राऊंडेड येणार आहेत. आणि त्याची साईज वगैरे तुम्हाला इथे कमी करायची असेल, समजा 10 पिक्सेल वगैरे ठेवायची असेल तर तुम्ही असे ठेवू शकता. किंवा नंतर तुम्हाला इथे स्निप टॅब पण आहे, जे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. इथे कस्टमाइज स्टाईलमध्ये जाऊन आपण इथे प्रत्येकाचं चेंज करू शकतो. टॉप लेफ्ट, टॉप राईट, बॉटम वगैरे ते पण ठेवू शकतो. सो तुम्हाला हे ठेवायचं असेल तर तुम्ही हे ठेवा, किंवा राऊंडेड रेक्टँगल ठेवायचं असेल तर तुम्ही हे राऊंडेड रेक्टँगल वगैरे ठेवू शकता. अशी साईज वगैरे तुम्हाला कमी करायची असेल तर करू शकता. तर हे शेपमध्ये ह्या गोष्टी आहेत, ह्या आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे लेआउट. आता लेआउटमध्ये इथे अरेंजमेंट तुम्हाला पाहायला मिळते. हे ग्रीड किंवा सिंगल कॉलम, सिंगल रो. इथे सिंगल कॉलममध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. पण एकाच वेळी इथे 3च मंथ तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला इथे स्क्रोल बार आहे, खाली जाऊन तुम्ही बाकीच्या मंथचं पाहू शकता. सो इथे सिंगल कॉलम आहेत. नंतर इथे कार्ड्स किंवा टेबल आपण इथे घेऊ शकतो. सिंगल कॉलम, सिंगल रो पाहिजे असेल तर असं सिंगल रो मध्ये येणार. हे पहा असं सिंगल रो मध्ये येणार. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं हे रो मध्ये आलेलं आहे. फक्त कॉलमच्या ऐवजी रो मध्ये आलेला आहे. किंवा ग्रीड पाहिजे असेल तर ग्रीड घ्या. आणि ग्रीड घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली रोज आणि कॉलम तुम्ही ठेवू शकता ना, किती रो आणि किती कॉलम पाहिजे. आता सध्या इथे काय झालंय फ्रेंड्स, आपण ज्यावेळी ते ग्रीड मध्ये ठेवतो तर त्यावेळी ते 3 कॉलम आणि 3 रो झालेले आहेत. हे दिसत आहेत तुम्हाला, हे 3 कॉलम आहेत आणि 3 रो आहेत. खाली पण पहा. तर तुम्हाला वाटत असेल की एकाच वेळी मला 12 मंथचं पाहिजे, तर तेही तुम्ही इथे करू शकता. तर त्यासाठी काय करायचं, जे रोज आहेत ना ते रोज समजा आपण इथे घेतले 4 आणि कॉलम्स घेतले समजा 3. ओके, 3 कॉलम मध्ये आपलं ऍडजस्ट होते. तर आपण असं करू शकतो. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर तुम्हाला लगेच समोर इथे पाहायला मिळेल. सिंगल कॉलम मध्ये पण ते करू शकतो फ्रेंड्स. आपण इथे पाहिजे सिंगल कॉलम जर आपण सिलेक्ट केलं तर मॅक्स बटन शो काय येतंय 3, आणि त्याऐवजी जर इथे तुम्ही 12 घेतलं तर 12 का, कारण आपले 12 मंथ्स आहेत. सो आपण असं 12 घेऊ शकतो. आणि जर समजा याची साईज वगैरे अशी वाढवली, असंही करू शकतो आपण. जी साईज वगैरे ऍडजस्ट करा बरोबर, तुम्हाला 12 मंथचं प्रॉपर इथे दिसेल. पहा दिसते, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर सर्व मंथचं इथे आलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपण एका क्लिकने करू शकतो. कोणताही मंथ इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा आपण कंट्रोल बटन प्रेस करून एकाच वेळी मल्टिपल मंथ सुद्धा सिलेक्ट करू शकता. फ्रेंड्स हे समजलं तुम्हाला. तुम्ही ते सिंगल कॉलम घेऊ शकता, सिंगल रो घेऊ शकता, किंवा ग्रीड मध्ये घेऊन तुम्ही ते रोज आणि कॉलम फिक्स करू शकता की मला एवढे रोज आणि एवढे कॉलम पाहिजे, आणि त्यानुसार याची हाईट, विड्थ वगैरे ऍडजस्ट करू शकता. ओके, तर हे समजा आपण असं करूया, व्यवस्थित आपल्याला असं दिसेल असं, आणि हे इथे ठेवूया. आता त्याचं टायटल वगैरे नको असेल तर तुम्ही ते जनरल वरती जाऊन ते टायटल वगैरे रिमूव्ह करू शकता. तर ते पुढे आपण पाहूया. तर स्पेस बिटवीन बटन, स्पेस तुम्हाला जर कमी करायची असेल, म्हणजे ही जी स्पेस आहे बटन मध्ये तर ती कमी जास्त तुम्ही असं करू शकता. वाढवायची असेल तर वाढवा, कमी करायची असेल तर कमी करू शकता तुम्ही. आता समजा मी अशी स्पेस त्याची कमी केलेली आहे. तर ह्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्याच आहे. सो आपण काय करूया, हे लेआउट मिनिमाइज करूया. नंतर आहे कॉलआउट व्हॅल्यूज. आता हे पण तुम्हाला माहित आहे, यामधील ज्या व्हॅल्यू आहे यावरती काही फॉर्मॅटिंग करायचं असेल तर. पण या कॉलआउट व्हॅल्यू मध्ये एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, आणि ती आहे स्टेट. तर हे स्टेटचा यूज काय होतो, ज्यावेळी तुम्ही हे ड्रॉपडाऊन ॲरोवरती क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला ओव्हर, प्रेस, सिलेक्टेड आणि मिक्स असे ऑप्शन पाहायला मिळतात. आता होर म्हणजे काय, समजा यावरती आपण क्लिक केलं, होर घेतलं, आणि ज्यावेळी आपण इथे माऊस पॉइंटर फिरवतोय तर त्यावेळी यामध्ये काहीतरी चेंजेस झाले पाहिजे. फक्त आणि फक्त माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर, सिलेक्ट केल्यानंतर नाही. समजा आपल्याला काय वाटतं की हा जो टेक्स्ट आहे, जानेवारी हा टेक्स्ट आहे, हा बोल्ड झाला पाहिजे, किंवा याचा कलर पण चेंज झाला पाहिजे. बोल्ड तर झाला पाहिजे पण त्याबरोबर त्याचा कलर पण चेंज झाला पाहिजे. तर पहा लगेच तुम्हाला इथे दिसेल. फक्त जानेवारीच नाही, कोणत्याही मंथ मध्ये जा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे काय होतंय, हा बोल्ड पण होतो, त्याचा कलर पण चेंज होतोय, किंवा त्याचा फॉन्ट वगैरे पण चेंज करता येईल तुम्हाला. म्हणजे फॉन्ट चेंज केल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल, पहा कसा फॉन्ट होतोय. फक्त काय करतोय आपण, माऊस पॉइंटर फिरवतो.
पण सिलेक्ट केल्यानंतर काही चेंज होत नाही. सिलेक्ट केल्यानंतर ते बाय डिफॉल्ट ब्लॅक वगैरे होतंय, कारण तो कलर दिलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर ब्लॅक होतंय. पण त्यामध्ये दुसरा काही चेंज होत नाही. फक्त माऊस पॉइंटर फिरवल्यानंतरच आपण हे फॉर्मॅटिंग केलेलं अप्लाय होते. तुम्हाला जर सिलेक्ट केल्यानंतर सुद्धा चेंज करायचं असेल, तर तुम्ही त्यानंतर इथे सिलेक्टेड हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आणि आता सिलेक्ट केल्यानंतर काय पाहिजे तुम्हाला? बोर्ड पाहिजे, नंतर त्याचा कलर कसा पाहिजे, समजा असा कलर वगैरे पाहिजे, असा येलो टाइप कलर वगैरे पाहिजे. तर पहा, बोर्ड पण होतोय. माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर फक्त ब्लू होते, बट सिलेक्ट केल्यानंतर तो येलो होते. नेक्स्ट आहे प्रेस. फक्त प्रेस केल्यानंतर याच्यामध्ये काय चेंजेस करायचे? समजा आपण आता इथे कलर देऊया रेड, ओके. आणि इथे फक्त आपण प्रेस करतोय. पहा, माऊस घेतलाय मी आणि त्याचं लेफ्ट बटन फक्त प्रेस केलंय, तर त्याचा कलर काय झालाय? रेड झालाय. आणि सिलेक्ट केल्यानंतर येलो होतोय. फक्त त्यावरती माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर ब्ल्यू होतोय. तर हे ऑप्शन तुम्हाला समजले असतील. हॉर, प्रेस, सिलेक्टेड, त्याचप्रमाणे मिक्स वगैरे तुम्ही असं करू शकता. ह्या सेटिंग अप्लाय करून तुम्ही पाहू शकता. तर हे स्टेट वगैरे तुम्हाला समजलेच असतील. आता आपण इथे डिफॉल्ट वरतीच क्लिक करूया. नंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला लेबल वगैरे, लेआउट वगैरे ऑप्शन पाहायला मिळतात. त्याचा लेआउट तुम्ही चेंज करू शकता. तर ह्या गोष्टी पाहण्याची गरज नाही, ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. कॉल आउट व्हॅल्यू झालं इमेजेस. आता तर इमेजेस सध्या आपण इथे स्किप करूया. आपण ते नेक्स्ट लेसन मध्ये पाहणार आहोत. इमेजेस कशा ऍड वगैरे करायचे आणि त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. सो आता इथे स्किप करूया. त्यानंतरचा ऑप्शन पाहूया आपण बटन. बटनसाठी सुद्धा फ्रेंड्स इथे स्टेट आहेत. म्हणजे काय? समजा आता हे जे बटन दिसतायत ना तुम्हाला, तर ह्या बटनसाठी सुद्धा आपण स्टेट इथे अप्लाय करू शकतो. आता इथे डिफॉल्ट आहे, तर डिफॉल्टच्या ऐवजी तुम्ही हॉर घेतलं. आता हॉर घेतल्यानंतर तुम्हाला याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल, तर इथे फिल हा ऑप्शन आहे आणि यावरती जाऊन तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. हे पहा, इथे जाऊन समजा कलर चेंज करायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही समजा इथे घेतला कलर, असा काहीतरी वेगळा कलर घेतला, तर पहा फक्त त्यावरती माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर बटनला असा फिल कलर येतोय, हा कलर. बॉर्डर वगैरे पण तुम्ही इथे चेंज करू शकता. त्याची बॉर्डर चेंज करायची असेल बटनची, तर इथे कलर आहे सध्या इथं ग्रे म्हणून आहे. समजा दुसरा कोणता कलर घेतला तुम्ही हा, तर त्याची बॉर्डर पण चेंज झालेली. आता ह्या कलरमुळे तुम्हाला ती बॉर्डर जाणवणार नाही, पण अशी बॉर्डर वगैरे पण चेंज करू शकता. विड्थ वगैरे वाढवल्यानंतर कदाचित तुम्हाला ती जाणवेल. दिसती ना बॉर्डर, अशी येलो टाइप बॉर्डर आलेली आहे. तर आपण असं चेंज करू शकतो. त्याची बॉर्डर, फिल कलर वगैरे चेंज करू शकतो. तो बॉर्डर आता मिनिमाइज करूया. इथे फिल पण मिनिमाइज करूया. हे झालं हॉर. नंतर त्यानंतर प्रेस. बटन जर प्रेस केलं तर त्यावरती त्याचा फिल कलर कोणता आला पाहिजे, तर तुम्ही तोही चेंज करू शकता. बटन प्रेस केल्यानंतर समजा असा ग्रीन थोडा कलर आला पाहिजे, तर पहा प्रेस केल्यानंतर, फक्त प्रेस केल्यानंतर, सिलेक्ट केल्यानंतर नाही. आणि सिलेक्टसाठी पण तुम्हाला ठेवायचं असेल तर इथे सिलेक्टरवरती क्लिक करा. सिलेक्टसाठी सुद्धा तुम्ही इथे कलर चेंज करू शकता. परत एकदा फिल कलरमध्ये या आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर पहा इथे ब्लॅक कलर होतोय. तर ब्लॅकच्या ऐवजी तुम्हाला समजा इथे ब्ल्यू वगैरे ठेवायचं असेल, तर काय होईल? सिलेक्ट केल्यानंतर असा ब्ल्यू कलर येणार आहे. ओके. तर हे जे आपण अगोदर पाहिलं होतं कॉल आउट व्हॅल्यूसाठी, तेच तुम्ही इथे बटनसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. सो आता परत आपण जे इथे अप्लाय सेटिंग केलं होतं स्टेटसाठी सिलेक्टेड, तर ते काय करूया? डिफॉल्ट करूया. फ्रेंड्स, तुम्ही जर स्टेट डिफॉल्ट केलं नाही आणि जर पुढे तुम्ही काही फॉर्मॅटिंग करायला गेले, तर ते फक्त तेवढ्यासाठीच येईल. म्हणजे प्रेस केल्यानंतर तेवढं फॉर्मॅटिंग होईल किंवा सिलेक्ट केल्यानंतर तेवढं फॉर्मॅटिंग होईल. तर त्यासाठी अगोदर लक्षात ठेवा की जे आपण इथे बटन्स वगैरे घेतलं होतं स्टेट, तर ते डिफॉल्ट करत जा. नंतर शॅडो कशी पाहिजे तुम्हाला? आता सध्या इथे आउटसाईड आहे, तुम्हाला इनसाइड घ्यायची तर तुम्ही ती इनसाइड घ्या. अशी इनसाइड शॅडो आलेली आहे. ग्लो पण ठेवायचं असेल तर तुम्ही असा ग्लो पण ठेवू शकता. पहा इथे ग्लो पण आउटसाइड आहे, त्याला पण आपल्याला इथे इनसाइड करायचं आहे. सो इथे ग्लो थोडं दिसेल तुम्हाला, ग्लो मध्ये आलेलं पोझिशन सेंटरला वगैरे आहे. आता नेक्स्ट आहे फ्रेंड ॲसेंट बार. तत्पूर्वी आपण हे काय करूया? सगळं मिनिमाइज करूया आणि ॲसेंट बार वरती क्लिक करूया. ॲसेंट बार ऑन केलेला आहे. आता ॲसेंट बारची पोझिशन लेफ्ट साईडला आहे. याला कलर वगैरे कोणता द्यायचा? सो कलर देऊया आपण, समजा हा कलर दिला आपण. नंतर त्याची विड्थ वगैरे थोडी वाढवायची का? थोडी विड्थ वाढवा त्याची. ओके. अशी 5 पर्यंत विड्थ वगैरे वाढवलेली आहे आपण. अशा प्रकारे आपण इथे स्लायसर इन्सर्ट केलेला आहे. दिसतंय तुम्हाला? यावरती गेल्यानंतर पहा चेंजेस पण होतात, प्रेस केल्यानंतर होतात, सिलेक्ट केल्यानंतर पण वेगळे चेंजेस होतात. बटनचं चेंज करू शकतो, व्हॅल्यूचं चेंज करू शकतो आपण. असं फॉर्मॅटिंग सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. स्लायसर सेटिंग, शेप, लेआउट, कॉल आउट, व्हॅल्यू, बटन्स वगैरे सर्व पाहिलेलं आहे. इमेजेस आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहणार आहोत. नंतर जाऊया जनरलमध्ये. जनरलमध्ये जाऊन समजा आपल्याला टायटल ऑफ करायचं असेल तर टायटल ऑफ करूया, कारण माहितच आहे ना फ्रेंड्स हे मंथ नेम आहेत. सो टायटल ठेवायची गरज नाही. इफेक्टमध्ये जाऊन जर तुम्ही इथे बॅकग्राऊंड ऑफ केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जे मागे जे कॅनव्हाचं बॅकग्राऊंड आहे ते लगेच आपल्याला इथे पाहायला मिळतंय. नंतर आणखीन बॅकग्राऊंड नंतर तुम्हाला व्हिज्युअल बॉर्डर वगैरे द्यायचं असेल
तर तुम्ही व्हिज्युअल बॉर्डर वरती क्लिक करू शकता. इथे राउंडेड कॉर्नर वगैरे आहे. समजा इथे राउंडेड कॉर्नर आपण घेतलं 10 वगैरे, तर असं राउंडेड कॉर्नर वगैरे येणार आहे. कलर त्याला कोणता द्यायचा, हाच कलर दिलेला आहे. विड्थ वगैरे त्याची वाढवायची असेल तर तुम्ही अशी विड्थ वगैरे वाढवू शकता. हे समजलं. ही राउंडेड कॉर्नर म्हणजे ही जी बॉर्डर आहे ही व्हिज्युअल बॉर्डर, साईडची बॉर्डर. तर असं थोडंफार आपण इथे सेटिंग करू शकतो. आता हा कलर समजा हा सिलेक्टेड कलर आपल्याला इथे ब्ल्यूच आहे आणि मागे पण ब्ल्यू आहे. याचा जर चेंज करायचा असेल तर आपण परत एकदा व्हिज्युअलमध्ये जाऊया. त्या कॉल आउट व्हॅल्यूचा कलर अगोदर चेंज करूया. तर कॉल आउट व्हॅल्यूचा कलर सिलेक्टेडच्या वेळेस आपण इथे येलो ठेवलेला आहे. तर तो आपल्याला इथे ब्लॅक करायचा असेल तर परत आपण काय करूया, इथे ब्लॅक करूया जेणेकरून तो आपल्याला दिसेल. हे पहा असा दिसतोय ना. आणि नंतर हे बटनचं पण आपण चेंज करूया. आता या सिलेक्टेडचं परत एकदा डिफॉल्ट वरती क्लिक करूया आणि बटन्सकडे जाऊया आणि बटन जे आपण सिलेक्टेडसाठी कलर घेतलेला होता, सिलेक्ट केल्यानंतर जो आपला ब्ल्यू कलर होता त्याऐवजी समजा आपण असा कलर घेतला नाही, हा कलर तर दिसणारच नाही कारण आपला टेक्स्ट ब्लॅक कलरचा आहे. हा दिसतोय का? हा ठीक आहे, हा दिसतोय. तर असं आपण हे करू शकतो. पहा हे तुम्हाला जर वाटलं नंतर काही चेंजेस करायचे तर तुम्ही अशा पद्धतीने चेंजेस करू शकता. साईज वगैरे आणखी वाढवायची असेल अशी साईज वगैरे वाढवू शकता. तुम्हाला हे सिंगल कॉलम मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ते लेआउट मध्ये ग्रिडच्या ऐवजी ते सिंगल कॉलम वरती क्लिक करू शकता आणि परत एकदा अशा पद्धतीने तुम्ही इथे सेटिंग करू शकता आणि तुम्हाला जिथे पाहिजे तिथे ऍडजस्ट होत असेल तिथे तुम्ही असा स्लायसर ठेवू शकता. ओके. हे पहा व्यवस्थित दिसतंय तुम्हाला, मंच नेम वगैरे व्यवस्थित दिसतंय. तर पाहिजे तशी तुम्ही इथे सेटिंग करा. नसेल तर तुम्ही परत एकदा ग्रिडमध्ये त्याला कन्वर्ट करू शकता. स्लायसर कसा क्रिएट करायचा, त्याला फॉर्मॅटिंग कसं करायचं हे आपण या लेसनमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेसनमध्ये आपण इमेजेस स्लायसरमध्ये कशा ॲड करायचे हेही पाहणार आहोत. URL कसा द्यायचा त्यासाठी आपण नवीन डेटा घेणार आहोत. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही रेडी राहा. त्याचबरोबर या लेसनच्या खाली जी असाइनमेंट आहे ती सॉल्व्ह करून तुमचा जो काही स्कोर आलेला आहे तो कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, एक टिक करायला तुम्हाला काय हरकत आहे. मी एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर तुम्ही प्लीज, मी हक्काने माझ्या मेहनतीचं फळ म्हणून तुम्हाला लाईक मागते. तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चुकून कोणाचं राहिलं असेल त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि नेक्स्ट लेसनसाठी रेडी राहा. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.